भारताचे लष्करी सराव, प्रत्येक पेपरला तुम्हाला एखादा प्रश्न याच्यावर दिसतोय, ठीक आहे. तर यामधलं काय पाठ करायचं, भारत आणि त्यासोबत असणारा देश यांच्यामध्ये कोणते सराव झालेले आहेत, कोणते बघा कोणत्या प्रकारात आहे, आर्मीत आहे का, नेव्हीत आहे का, हे नका पाठ करू. जे काही लष्करी सराव झालेले आहेत या लष्करी सरावांची नावं, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले पाहू आपण भारत आणि ऑस्ट्रेलिया मधले. बघा ऑस्ट्र हिंद हे पाठ नका करू, आला जरी पेपरला प्रश्न तर चुकणार नाही. ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रा आणि भारताचा काय असेल हिंद, त्यामुळे पाठकाची गरज नाही. पण इथं खाली सुद्धा ऑस इंडेक्स म्हटलं त्यांनी, हे सुद्धा पाठकाची गरज नाही. म्हणजे ऑस्ट्रेलियावर असाही प्रश्न पेपरला येणार नाही कदाचित, ठीक आहे. समोर भारत आणि बांगलादेश, याला एमपी आहे. यामध्ये काही लष्करी सराव पार पडलेले आहेत, त्यांचे नाव बघा. भारत आणि बांगलादेशमध्ये संप्रीती पहिला, दुसरा इन बियन म्हणजे इंडिया आणि बांगलादेश, कॉर्पॅट, एक्झामला कॉर्पॅट सुद्धा म्हणू शकते फक्त, लक्षात ठेवायचं. दुसरा आहे तो टेबल टॉप अभ्यास, टेबल टॉप अभ्यास. बघा भारत आणि बांगलादेशमध्ये संप्रीती आणि टेबल टॉप अभ्यास हे दोन सराव अतिशय महत्वाचे आहे. आणखी एक करार म्हणतो मैत्री करार सुद्धा कोणासोबत झालेला आहे, भारत आणि बांगलादेश दरम्यान झालेला आहे, लक्षात ठेवायचं. भारत आणि ओमान देश आहे, समोरचा देश आहे ओमान. तर याच्यात लक्षात कसं ठेवायचं बघा, भारत आणि ओमान पहिला कोणता आहे, पहिला म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स, हे लक्षात नका ठेवू, कन्फ्युज होईल तुमचं, ठीक आहे. भारत आणि ओमान मध्ये कोण असेल, अल नागाह. भारत आणि ओमान या दोन देशामध्ये अल नागाह पहिला, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज हे पेपरला विचारते. वरचे ते अरबी नाव आहेत ते नाही विचारणार तुम्हाला, लक्षात. ईस्टर्न ब्रिज 4 हा एअरफोर्स किंवा लष्करी सराव कोणत्या दोन देशादरम्यान किंवा भारतासोबत कोण होतं, ओमान देश होता, लक्षात ठेवायचं. समोरचा देश आहे भारत आणि सेशेल्स. इथं लयमी तिये पाहिजे होतं, लमे तिये झालं, ते लयमी तिये पाहिजे होतं, ठीक आहे. अतिशय महत्वाचं आहे कारण तो सिंगल असल्यामुळं एक्झामला प्रश्न विचारत. हे तर 2-3 पार पडल्या देशांसोबत, ठीक आहे. भारत आणि सेशेल्स सोबत कोण असेल, लयमी तिये. भारत आणि अमेरिका अतिशय महत्वाचा आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान कोणते सराव पार पडलेले आहेत, त्या सरावाचे नाव आहे युद्धाभ्यास वज्रप्रहार. युद्धाभ्यास आणि वज्रप्रहार. मलबार हा बहुपक्षीय आहे. मलबार मध्ये कोण कोण आहेत बघा, 4 जण आहेत. इंडिया लक्षात, त्यानंतर असेल जपान, USA अमेरिका असेल, आणि एक ऑस्ट्रेलिया असेल मित्रांनो, ऑस्ट्रेलिया असेल, लक्षात. मलबार या बहुपक्षीय सैन्य अभ्यासामध्ये कोणते कोणते देश आहे, इंडिया, जपान, USA आणि ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. त्यानंतर समोरचा आहे रेड फ्लॅग. रेड फ्लॅग अमेरिकेसोबत झालेला आहे. त्यानंतर कोप इंडिया 23 चा व्यायाम करा, ठीक आहे. हे आवश्यकता नाही पाठ करायची आपल्याला, पण कोप इंडिया 23 चा व्यायाम करा हे एक सराव आहे एअरफोर्सचा अमेरिकेसोबत. अमेरिकेसोबत तुम्हाला मलबार विचारल, रेड फ्लॅग विचारल, युद्धाभ्यास विचारल, वज्रप्रहार विचारल तुम्हाला. समोरचा देश आहे इंडोनेशिया. इंडोनेशिया सोबत कोणते सराव पार पडलेत भारताचे, गरुड शक्ती, गरुड शक्ती. त्यानंतर समुद्र शक्ती. भारत आणि इंडोनेशिया या देशांच्या दरम्यान गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे सराव पार पडलेले आहेत. भारत आणि फ्रान्स महत्वाचा आहे. फ्रान्स सोबत, फ्रान्स आपला जबरदस्त मित्र आहे रशिया नंतरचा. शक्ती, वरुणा, गरुड. बघा गरुड शक्ती म्हटलं तर काय असेल, इंडोनेशिया. ओनली गरुड म्हटलं तर काय असेल, फ्रान्स, ठीक आहे. हे लक्षात कसं ठेवायचं, शक्ती, वरुणा, गरुड हे फ्रान्स सोबत पार पडलेले सैन्य सराव आहे आपले. भारत आणि युनायटेड किंगडम ब्रिटन सोबत पडलेले. भारत आणि युनायटेड किंगडम सोबत कोणते कोणते सराव पार पडले, अजय वॉरियर, कोकण. कोकण अतिशय महत्वाचा आहे.
इंग्लंड ब्रिटन म्हणेल तुम्हाला किंवा UK म्हणेल, युनायटेड किंगडम. आणि इंद्रधनुष्य 4, अजय वॉरियर, कोकण आणि इंद्रधनुष्य 4 हे ब्रिटन सोबत पडलेले आहेत. समोर आहे भारत आणि व्हिएतनाम. भारताने विचारणार नाही, भारतचा BA लक्षात ठेवायचा, व्हिएतनामचा VIN लक्षात ठेवायचं, आवश्यकता नाही. भारत आणि मंगोलिया अतिशय महत्वाचा आहे. मंगोलियाची हत्ती प्रसिद्ध आहे लक्षात. नॉमॅडिक एलिफंट लक्षात. भारत आणि मंगोलिया लक्षात कसं ठेवायचं, मंगोलियाचे एलिफंट प्रसिद्ध आहेत. भारत आणि मंगोलियाच्या दरम्यान कोणता युद्ध सराव पार पडलेला आहे, नॉमॅडिक एलिफंट. समोर आहे भारत आणि मालदीव. IMP करून ठेवा. एकुवेरिन हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे, भारत आणि मालदीव. किंवा भारतासोबत कोण होतं म्हणून तर मालदीव होता. समोर आहे भारत आणि सिंगापूर लक्षात. सिम्बेक्स हा भारत आणि सिंगापूरच्या दरम्यान, सिंगापूरचा यस लक्षात ठेवायचा लक्षात, आणि आय लक्षात ठेवायचा भारताचा, इंडियाचा. भारत आणि नेपाळ सूर्यकिरण पाठ पाहिजे. सूर्यकिरण हा भारत आणि नेपाळच्या दरम्यान युद्ध सराव झालेला आहे. भारत आणि रशिया लक्षात पाठ करायची गरज नाही, सगळेच इंद्र आहेत. भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती लक्षात. स्लिनिक्स लक्षात ठेवू नका. तर मित्र शक्ती हा सराव, युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये, भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान हा युद्ध सराव झालेला आहे. समोर म्हणलं भारत आणि थायलंड. भारत आणि थायलंड मधला तुम्हाला विचारेल कुठला, मैत्री इंडो. बघा मैत्री हा करार म्हटलं तर तुमचा बांगलादेश सोबत सुद्धा झालेला आहे. युद्ध सराव म्हटलं तर भारत आणि थायलंडच्या दरम्यान मैत्री लक्षात नका ठेवू, विचारणार आहे मैत्री. अलग इंडो थाई कॉर्पोरेट विचारणार आहे तुम्हाला, सियाम विचारल. सियाम हा एअरफोर्स, नेव्हीचा नाही, एअरफोर्सचा सियाम हा युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान पार पडलेला आहे तर भारत आणि थायलंड म्हणेल. भारत आणि चीन हँड इन हँड प्रसिद्ध आहे. हँड इन हँड कोणत्या दोन देशामध्ये, भारत आणि चीन प्रसिद्ध आहे, पाठ आहे मुलांच्या. भारत आणि जपान IMP करा भारत आणि जपानला. भारत आणि जपान या दोन देशादरम्यान कोणता युद्ध सराव, धर्म विचार किंवा धर्म गार्डियन विचारेल तुम्हाला, धर्म किंवा धर्म गार्डियन म्हणाल. ठीक आहे. जिमेक्स जपान लक्षात ठेवायचा, इंडियाचा आय लक्षात ठेवायचा. भारत आणि म्यानमारच्या दरम्यान काय असेल विचारणार नाही तुम्हाला, भारत म्यानमार विचारणार नाही. भारत आणि कझाकिस्तान अतिशय महत्वाचा आहे, भारत आणि कझाकिस्तानचा. आणि भारत आणि किर्गिस्तानचा सुद्धा महत्वाचा आहे आपल्याला. भारत आणि कझाकिस्तानच्या दरम्यान कोणता पार पडलेला आहे, प्रबल दोस्ती. भारत आणि कझाकिस्तान या दोन देशादरम्यान आर्मीचा युद्ध सराव पार पडलेला आहे, नाव आहे प्रबल दोस्ती. भारत आणि किर्गिस्तान म्हटलेलं आहे खंजर. भारत आणि किर्गिस्तान यांच्या दरम्यान कोणता पार पडलेला आहे, भारतानं दोस्तीची ऑफर कोणाला दिलेली आहे, कझाकिस्तानला. म्हणून लक्षात ठेवायचं प्रबल दोस्तिक म्हटलं त्याने, दोस्तिक, प्रबल दोस्तिक. भारत आणि किर्गिस्तानच्या दरम्यान काय असेल, खंजर. ठीक आहे. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या आणि याच्या व्यतिरिक्त जर आलं तर नोट करत चला.